नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पश्चिम आशियामध्ये घनघोर युद्ध सुरू आहे आणि या युद्धाच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक चमत्कारिक गोष्टी घडताना दिसत आहेत. भारताचे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांशी उत्तम संबंध आहेत, परंतु अधिक घनिष्ठ संबंध इस्रायलशी आहेत. हे युद्ध पेटल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की भारत इस्रायलशी तेवढा संपर्कात नाहीये, परंतु इराण आणि आखाती देशांशी भारताचा नियमितपणे संपर्क सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल की इराणने हॉर्मुझमध्ये नाकाबंदी केली आणि त्यामुळे भारताला इराणच्या संपर्कात राहावं लागतंय. परंतु हा संपर्क एकतर्फी नाहीये, हा संवाद एकतर्फी नाहीये. आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी म्हणजे अब्बास अरागाची यांच्याशी संपर्कामध्ये आहेत. परंतु ते सुद्धा डॉक्टर एस जयशंकर यांच्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी सतत बोलणं करतायत. युद्धाच्या काळामध्ये भारत इराणच्या दिशेने कललेला दिसतोय आणि भारताचं हे जे परराष्ट्र धोरण आहे ते अचंबित करणारं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटत होतं की आपण चटकन हे युद्ध सुरू करू, पटकन संपवू आणि अमेरिका विजयी झाली आहे अशी घोषणा करू. परंतु तसं काही घडताना दिसत नाही. हे युद्ध लांबत चाललेलं आहे आणि जसं जसं हे युद्ध लांबतंय तशी तशी डोनाल्ड ट्रम्प यांची त्रेधात तिरपीट उडते, अशा प्रकारचे चित्र दिसतंय. ट्रम्प वारंवार इराणला सांगतायत टाइम प्लीज, म्हणजे थोडंसं थांबा, आपण युद्धबंदी करू. आणि त्यांनी युद्धबंदी सुरू केली. या युद्धबंदीची जी मुदत आहे ती सतत वाढवत नेली. आता त्यांनी जी ताजी मुदत दिली होती ती सुद्धा आज संध्याकाळी 7 वाजता संपते आणि त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प युद्ध करणार की नाही करणार ही बाब उघड होणार आहे. ट्रम्प यांची इच्छा आहे की इराणने 45 दिवस थांबावं, तात्पुरती युद्धबंदी करावी आणि त्याच्यासाठी ट्रम्प यांनी काही अटी इराणच्या समोर ठेवलेल्या आहेत. युद्धबंदीची मागणी इराणने केलेली नाहीये, ही मागणी करतायत डोनाल्ड ट्रम्प आणि अटी सुद्धा तेच लादताना दिसत आहेत. ट्रम्प यांनी ज्या अटी लादल्यात त्या याच्यापूर्वी सुद्धा त्यांनी इराणवर लादण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इराणने या अटी स्वीकारलेल्या नाहीयेत. तुम्ही अण्वस्त्र बनवायची नाहीत, तुम्ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र बनवायची नाहीत, तुमचा युरेनियमचा जो साठा आहे तो आमच्या ताब्यात द्यायचा. आणि याच्या पलीकडे जाऊन अमेरिकेने एक नवी मागणी केली आणि ती मागणी म्हणजे हॉर्मुझमध्ये आम्हाला सुरक्षा टोल हवा आहे. इराणने या अटी स्वीकारण्याचा काही प्रश्नच नव्हता. इराणने या अटी पूर्णपणे फेटाळलेल्या आहेत. इतकंच नाही, अमेरिकेवर काही अटी लादलेल्या आहेत आणि या अटी जर अमेरिकेने मान्य केल्या तरच आम्ही युद्धबंदी करू असं इराणने स्पष्ट केलेलं आहे. हे युद्ध बंद करायचं असेल तर आमच्या काही अटी तुम्हाला मान्य कराव्या लागेल असं सांगून एक नवा प्रस्ताव दिलेला आहे. या अटीमध्ये इराणने हॉर्मुझचं नियंत्रण मागितलेलं आहे. इराणने मागणी केली आहे की या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान अमेरिका आणि इस्रायलने केलेलं आहे, या नुकसानीची भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे. अमेरिकेचे लष्करी तळ आखातामध्ये आहेत, ते लष्करी तळ अमेरिकेने उठवले पाहिजेत. इराणच्या मागण्या इथे संपत नाहीयेत. आम्हाला प्रादेशिक सत्ता म्हणून मान्यता द्या आणि याच्या पुढे कधीही इराणवर आम्ही हल्ला करणार नाही असं आम्हाला लेखी आश्वासन द्या. अशा प्रकारच्या मागण्या इराणने केलेल्या आहेत. म्हणजे इराण स्पष्टपणे सांगते की तुम्ही तोंड काळं करा, तुम्ही तुमचे लष्करी तळ उठवा, इथून निघून जा आणि संपूर्ण आखात आमच्या नियंत्रणात द्या, आमच्या हवाली करा. अमेरिका आणि इराणमध्ये थेट संवाद होत नाही ही बाब सगळ्यांना माहिती आहे. पाकिस्तानने याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने या संपूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थीची भूमिका स्वतःहून स्वीकारलेली आहे. परंतु इराणचा पाकिस्तानवर विश्वास नाही, कारण इराणला माहिती आहे की पाकिस्तान हा पूर्णपणे अमेरिकेच्या बाजूने कललेला आहे आणि पाकिस्तान काही मध्यस्थ म्हणून काम करू शकत नाही. तेवढं वजन पाकिस्तानकडे नाही आहे. पाकिस्तान फक्त अमेरिकेचे संदेश आपल्याकडे आणू शकतो आणि आपले संदेश अमेरिकेकडे नेऊ शकतो. आता पाकिस्तानने जी भूमिका स्वीकारली आहे ती इराणला अजिबात मान्य नाहीये आणि पाकिस्तानच्या भूमिकेबाबत इराणच्या आम जनतेच्या मनामध्ये, इराणच्या नेत्यांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे. पाकिस्तानची दलाली काही उपयोगी पडताना दिसत नाहीये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्रूथ सोशलवरून जी काही दटावणी देत आहेत, धमक्या देत आहेत, जी काही अभद्र भाषा वापरत आहेत, त्याचा सुद्धा काही उपयोग होताना दिसत नाहीये. दुसऱ्या बाजूला इराण भारताशी सतत संपर्कामध्ये आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागाची यांनी आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी काल फोनवर संवाद साधला. कालचा हा फोन कॉल झाल्यानंतर जयशंकर यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून ही माहिती जनतेसाठी उघड केली. त्यांनी असं सांगितलं की अरागाची यांनी आपल्याला फोन केला होता. याचा अर्थ दोन्ही बाजूनी संवाद सुरू आहे. जयशंकर सुद्धा अरागाची यांच्या संपर्कात आहेत. अरागाची सुद्धा जयशंकर यांना फोन करत असतात. दोघांमध्ये चर्चा सुरू असते. दोघांमध्ये या युद्धाच्या स्थितीबद्दल एकमेकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न होत असतो. भारताला इराणशी अशा प्रकारे संवाद ठेवण्याची गरज आहे का, या प्रश्नाचं उत्तर 100% होकारार्थी आहे. कारण इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये नाकाबंदी केलेली आहे. इथून जर तुमची जहाजं बाहेर काढायची असतील तर तुम्हाला इराणशी संवाद ठेवणं आवश्यक आहे, इराणशी संपर्क ठेवणं आवश्यक आहे. भारताची तेल आणि गॅसने भरलेली 8 जहाजं आतापर्यंत हॉर्मुझमधून बाहेर आलेली आहेत आणि अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेमध्ये ही जी संख्या आहे ती सगळ्यात मोठी आहे.
भारताच्या मुत्सद्देगिरीचा निश्चितपणे विजय होतोय. परंतु डॉक्टर एस जयशंकर यांनी एक पाऊल पुढे टाकत इराण बरोबर तेल आणि गॅसचा व्यापार सुरू केलेला आहे. 7 वर्षाच्या अंतरानंतर आपण इराणकडून तेल आणि गॅस विकत घेतलेला आहे. इराणचे नेते भारताच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत, त्यांच्याबरोबर संवाद साधतायत, परंतु हा संवाद अमेरिकेबरोबर मात्र होताना दिसत नाहीये. त्याचं कारण ट्रम्प यांना इराणच्या नेत्यांशी संवाद साधायचा नाहीये. त्यांना इराणच्या नेत्यांना धमकवायचंय, त्यांना इराणच्या नेत्यांना दटावणी द्यायची आहे. ट्रम्प यांच्या हेतूबद्दल सुद्धा इराणच्या नेत्यांच्या मनामध्ये प्रचंड संशय आहे. ट्रम्प यांनी जो 45 दिवसाच्या युद्धबंदीचा प्रस्ताव दिलेला आहे, तात्पुरत्या युद्धबंदीचा प्रस्ताव दिलेला आहे, त्या 45 दिवसाच्या काळामध्ये ट्रम्प यांना पुन्हा एकदा मोर्चे बांधणी करायची आहे आणि मोठ्या हल्ल्याची तयारी करायची आहे, असा दाट संशय इराणच्या नेत्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे हा जो संवाद आहे तो पुढे सरकताना दिसत नाहीये. ट्रम्प यांच्या अटी अवास्तव आहेत म्हणून हा संवाद पुढे सरकत नाहीये. फक्त हे एकमेव कारण नाहीये. एक लक्षात घ्या, युद्धाला आता जवळजवळ 4 आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे आणि या काळामध्ये युद्धबंदीचा प्रस्ताव फक्त अमेरिकेच्या बाजूने आलेला आहे. युद्धबंदी हा शब्द फक्त अमेरिकी नेत्यांकडून उच्चारला जातोय. इराणच्या नेत्यांनी एकदाही या शब्दाचा वापर केलेला नाहीये. इराणचे नेते माघार घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत. युद्धाची झळ युद्धामध्ये उतरलेल्या प्रत्येक देशाला बसते, तशी ती इराणला बसली आहे, अमेरिकेला बसली आहे आणि इस्रायलला सुद्धा बसलेली आहे. परंतु इराणचं खूप मोठं नुकसान झालंय, त्या तुलनेमध्ये अमेरिका आणि इस्रायलचं जे नुकसान झालेलं आहे ते कमी आहे. तरी सुद्धा युद्धबंदी या शब्दाचा वापर फक्त ट्रम्प करताना दिसत आहेत. इराणच्या एकाही नेत्याच्या तोंडून युद्धबंदीचा प्रस्ताव आजवर आलेला नाहीये. अभद्र भाषा सुद्धा ट्रम्प वापरतायत, शिवराळ भाषा सुद्धा ट्रम्प वापरतायत. खरं तर जे शक्तिशाली असतात, जे प्रभावी असतात, ते कधीही शिवराळ भाषांचा वापर करत नाही, कधीही ते तोंडाची पट्टी चालवत नाहीत. परंतु ट्रम्प हे सगळं करताना दिसत आहेत. ट्रम्प यांना 45 दिवसांची युद्धबंदी हवी आहे आणि इराणने ही तात्पुरती युद्धबंदी नाकारली आहे. कारण इराणला कायमचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. एकतर युद्ध बंद राहील किंवा एकतर युद्ध सुरू राहील. त्यामुळे इराणचे नेते ट्रम्पच्या प्रस्तावांना प्रतिसाद देताना दिसत नाहीत आणि ट्रम्प मात्र पाकिस्तानच्या माध्यमातून हा प्रस्ताव सातत्याने रेटताना दिसत आहेत. इराणला शांत करण्यासाठी, हे युद्ध बंद करण्यासाठी ट्रम्प जे प्रयत्न करतायत ते अत्यंत मजेशीर आहेत. 2 दुकानदारांमध्ये झुंपलेली आहे आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतोय त्या दुकानांच्या मधोमध बसून हातात कटोरा घेऊन भीक मागणारा एक भिकारी. मी पाकिस्तानबद्दल बोलतोय, ज्याचा उल्लेख आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दलाल अशा प्रकारे केला होता. ट्रम्प पाकिस्तानची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करतायत. ट्रम्प शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करतायत. कारण ट्रम्प यांना माहिती आहे की हे आपले घरगडी आहेत. यांना बस म्हटलं तर हे बसणार, यांना उठ म्हटलं तर हे उठणार. हे आपल्या इशाऱ्यावर नाचणारे लोक आहेत. आणि हे जसं ट्रम्प यांना माहिती आहे, तसं ते इराणला माहिती आहे, तसं ते आखाती देशातल्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे. पाकिस्तान या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतोय, कारण तशी ट्रम्प यांची इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानला सुद्धा हे जगाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही सुद्धा काहीतरी करू शकतो, आम्हाला सुद्धा या जगामध्ये काहीतरी किंमत आहे, आमच्या शब्दाला सुद्धा या जगामध्ये काहीतरी किंमत आहे. पाकिस्तानचे नेते म्हणूनच या प्रकरणामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करत आहेत, जी लुडबुड आखातातल्या देशांना पूर्णपणे नापसंत आहे. परंतु अमेरिकेला थेट विरोध कसा करावा म्हणून आखाती देशांनी आता वेगळं अस्त्र काढलेलं आहे. या देशांनी पाकिस्तानकडून दिलेल्या कर्जाची परतफेड करण्याची मागणी केलेली आहे. पाकिस्तानची परिस्थिती सगळ्या जगाला माहिती आहे. या देशाचे नेते हातात भिकेचा कटोरा घेऊन जगभर फिरत असतात, भीक मागत असतात आणि आपल्या देशाचा राज्यकारभार चालवत असतात. यांना कधी तेलासाठी पैसे हवे असतात, कधी गॅससाठी पैसे हवे असतात. परंतु आता आखाती देशांनी मनावर घेतलेलं आहे. UAE पाकिस्तानला 3.5 अब्ज डॉलरची मदत केली होती आणि सौदी अरेबियाने पाकिस्तानला 5 अब्ज डॉलरची मदत केली होती. या दोन्ही देशांनी आपण दिलेलं कर्ज पाकिस्तानने परत फेडावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे. ज्यांच्या घरी भरभरून असतं त्यांना गरिबांना बघून कळवळा येतो, भिकाऱ्यांना बघून कळवळा येतो. UAE आणि सौदी हे आखातातले अत्यंत श्रीमंत देश आहेत. पाकिस्तानकडे हे देश जेव्हा जेव्हा बघतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये कळवळा येतो. हा कळवळा असतो इस्लामी उम्मासाठी, म्हणजे इस्लामी भाईचारा, मुस्लिम देशांमध्ये असलेला भाईचारा. त्यामुळे पाकिस्तानला बघून कळवळलेले देश पाकिस्तानच्या कटोऱ्यामध्ये भिकेचे डॉलर टाकत असतात आणि त्या डॉलरच्या जोरावर पाकिस्तानचा आजवरचा कारभार चालत होता. पाकिस्तानला जेव्हा केव्हा दिवाळखोरीचं संकट भेडसावायचं तेव्हा पाकिस्तानचे नेते या देशांकडे जायचे आणि भीक मागायचे. हे देश सुद्धा इस्लामी भाईचारा लक्षात घेऊन पाकिस्तानच्या कटोऱ्यामध्ये भिकेचे पैसे टाकायचे. परंतु पाकिस्तान या द्यायच्या लायकीचा नाहीये हे या देशांच्या आता लक्षात येऊ लागलंय आणि त्यामुळे दिलेले भिकेचे पैसे सुद्धा काढून घेण्याची या देशांची तयारी आहे. पाकिस्तानची परिस्थिती त्यामुळे अत्यंत वाईट झालेली आहे. कारण एकतर पश्चिम आशियामधल्या युद्धामुळे इंधनाचे दर कडाडलेले आहेत, पाकिस्तानमध्ये तेल नाहीये, गॅस नाहीये, अशा प्रकारची परिस्थिती आहे. हलकल्लोळ माजलेला आहे. त्यात
दुष्काळात 13वा म्हणजे हे देश आता पाकिस्तानकडून दिलेल्या कर्जाची परतफेड करण्याची मागणी करतायत। सौदी अरेबियाचा संताप समजून घेण्याची गरज आहे। या देशाने पाकिस्तानच्या सोबत संरक्षण करार केला होता। सौदीची अशी अपेक्षा होती जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा पाकिस्तानचं सैन्य आपल्याआधी उभं ठाकेल, आपल्याला ज्याला झोडायचंय त्याच्या विरोधात उभं ठाकेल, त्याच्यावर आक्रमण करेल। आता इराण युद्ध सुरू झाल्यानंतर बराच काळ झालेला आहे, 4 आठवड्याचा काळ लोटलेला आहे, परंतु या काळामध्ये पाकिस्तानचं सैन्य हलताना दिसत नाहीये, इराणचा मुकाबला करताना दिसत नाही, इराणच्या विरोधात आपलं सैन्य उतरवताना दिसत नाहीये। इराणला माहिती आहे की पाकिस्तान हा अमेरिकेचा पोस्टमन आहे, अमेरिकेने दिलेले मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवणं हे त्याचं काम आहे। म्हणजे मराठी भाषेत सांगायचं झालं तर निरोप्या, संदेशवाहक। संदेशवाहकाला सुद्धा इज्जत असते, परंतु पोस्टमनला जेवढी इज्जत असते तेवढी इज्जत सुद्धा पाकिस्तानला मिळताना दिसत नाहीये, कारण भिकाऱ्यांना या जगामध्ये कोणत्याही प्रकारची किंमत नसते। इराणशी संपर्क ठेवण्याची, संवाद साधण्याची आपली गरज मी आपल्याला सांगितली की आपल्याला आपली जहाजं होर्मुझमधून सुखरूपपणे आणि सुरक्षितपणे बाहेर काढायची आहेत, परंतु इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागाची आपल्या संपर्कात का आहेत? आपण त्यांना दारुगोळा देऊ शकत नाही, आपण त्यांना शस्त्र देऊ शकत नाही, ही बाब खरी असली तरी युद्धाच्या काळामध्ये आणखी एक गोष्ट लागते। युद्धाच्या काळात जशी शस्त्रांची गरज लागते, दारुगोळ्याची गरज लागते, तशी अन्नाची सुद्धा गरज लागते, कारण असं म्हणतात की सैन्य हे पोटावर चालतं। इराण बेचिराग झालेला आहे आणि इराणला भारताकडून नियमित परिस्थितीमध्ये आपण साखर देतो, आपण चहा देतो, आपण तांदूळ देतो। या तांदळाची आज युद्धाच्या काळामध्ये इराणला गरज नसेल का? ही गरज इराणला आहे। इराणला तांदळाची गरज आहे, इराणला औषधांची गरज आहे, इराणला चहा सागरीची गरज आहे आणि ही गरज भागत राहावी, त्यामुळे इराणचे नेते भारताच्या संपर्कात असावे असं आपण म्हणू शकतो। ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध संपवायचे, ते प्रचंड उतावीळ झालेले आहेत। त्यांचा उतावीळपणा ट्रूथ सोशलवर ते जे भाषा वापरतायत, जी अभद्र भाषा वापरतायत, ज्या धमक्यांचा ते वापर करतायत, त्याच्यावरून पुरेसं स्पष्ट आहे। आता त्यांनी इशारा दिला इराणच्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्याची। जर ट्रम्प यांनी असं केलं तर हे युद्ध एका भयंकर वळणावर जाईल आणि इराण सुद्धा त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, कारण रशिया आणि चीन आजही अत्यंत खंबीरपणे इराणच्या पाठीशी उभे आहेत। इराणने आपली अचूक मारा करण्याची क्षमता याच्यापूर्वी सिद्ध केलेली आहे। इराणने अमेरिकेच्या अनेक शस्त्रांची, विमानांची नासधूस केलेली आहे, रडार यंत्रणांची नासधूस केलेली आहे। याच्यामध्ये F-15 आहे, याच्यामध्ये F-35 आहे, याच्यामध्ये रिपर ड्रोन्स आहेत, अमेरिकेची अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम आहे, अमेरिकेची रडार यंत्रणा आहे, अमेरिकेची हवेतल्या हवेत इंधन भरणारी विमान आहेत। प्रचंड मोठं नुकसान इराणने अमेरिकेचं केलेलं आहे। अमेरिकेने जर आपला इशारा प्रत्यक्षात आणला, इराणच्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा केंद्रांना लक्ष्य केलं, तर इराणकडून सुद्धा तशाच प्रकारचं प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे। जलशुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे, ऊर्जा निर्मिती केंद्रांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे। म्हणजे इराणकडून अमेरिकेला चोख उत्तर मिळेल याची दाट शक्यता आहे। त्यामुळे ट्रम्प त्यांनी दिलेला इशारा खरोखर प्रत्यक्षात आणतील की नाही याच्याबाबत शंका आहेत। अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध संपवायचं आहे, परंतु हा निर्णय अमेरिका एकतर्फी घेऊ शकत नाही। ज्या दिवशी इस्रायल आणि इराण या 2 देशांना वाटेल की हे युद्ध संपवायचं आहे, त्याच दिवशी हे युद्ध संपणार आहे। इराणने याच्यापूर्वी जाहीर केलेलं आहे की हे युद्ध कधी संपवायचं हे आम्ही ठरवू। भारताची इस्रायल बरोबर मैत्री आहे, भारताची इराण सोबत मैत्री आहे आणि भारताचे इस्रायल सोबत जे संबंध आहेत ते इराणला खटकत सुद्धा नाहीत। इराणचे भारतातले राजदूत मोहम्मद फतारी यांनी जाहीरपणे सांगितलंय की भारत हा निर्विवादपणे आमचा मित्र आहे। जो देश या दोन्ही देशांचा मित्र आहे तो देश हे युद्ध संपवण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पडू शकतो। हे इस्रायलला सुद्धा माहिती आहे, हे इराणला सुद्धा माहिती आहे। हे युद्ध सुरू झाल्यापासून काँग्रेसचे अतिशहाणे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना वारंवार सल्ला देत आहेत। परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांना वारंवार सल्ला देत आहेत की या युद्धामध्ये आपण इराणची ठामपणे बाजू घेतली पाहिजे। नरेंद्र मोदी यांनी या युद्धामध्ये कुणाचीही बाजू घेणं टाळलं, ना इराणची बाजू घेतली, ना इस्रायलची बाजू घेतली, ना अमेरिकेच्या बाजूने बोलले। सगळ्यांशी संबंध आणि सगळ्यांशी संवाद ही या युद्धाच्या काळामध्ये भारताची रणनीती राहिली आणि ही रणनीती प्रचंड यशस्वी ठरलेली दिसते। भारताच्या परराष्ट्र नीतीने या युद्धाच्या काळामध्ये एक मोठी उंची गाठली आहे असं चित्र सगळ्या जगाला दिसतंय। या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय। व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, धन्यवाद।